मागच्या बाजूला 3 वाडे 8 वाडे अष्टप्रधानमंडळ राजाचे 8 मंत्रिमंडळ मोरपंत पिंगले रामचंद्र नीलकंठ हंबीराव मोहिते अण्णाजी दत्तू दत्ताजी त्रिंबक रघुनाथ पंडित निराजी रावजी अशा 8 मंत्रिमंडळ मंत्र्यांची निवासस्थानं समोरच्या बाजूला. आणि त्याच्या वरच्या त्याला बघा जालीवाले खड्डे 3 आहेत. पहिला खड्डा 22 फूट, दुसरा 20 फूट, तिसरा 15 फूट. त्याला कोकणामध्ये पेव किंवा कणगी म्हणतात. धान्य कोठार म्हणजे काय? या किल्ल्याला कदाचित कुणी 3 महिने वेढा मारला. या गडावरती लोकसंख्या राहत होती 3,500. 3 महिने पुरण एवढं धान्य ह्याच्यामध्ये स्टोर ठेवलं. राजाने ह्याचा प्रॉपर वापर केला. धान्य साठा सर्वात मोठा धान्याचा साठा सर्वांनी कोल्हापूर पाहिले. संभाजी राजांची उपराजधानी पणाला. या पणाला गडावरती 3 गोदाम आहेत. या गोदामाची नावं गंगा, यमुना, सरस्वती. इतिहासात काय म्हणतात? अंबरखाना. वरून धान्य टाकायचं आणि खाली गोळा करायचं. राजाने त्याचा प्रॉपर वापर केला. धान्य साठा. आता आपण राजांचा राजवाडा बघण्यासाठी पुढे जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. ज्या राजवाड्यामध्ये आपण पाऊल टाकलं या भिंतीपासून समोरच्या भिंतीपर्यंत मोकळा परिसर आहे. राजांचा राजवाडा आहे. पण खरोखर या राजवाड्यातील वैभव कसा असेल एक विचार करा. राजाचा राजवाडा हा त्या काळात 2 मजली होता. सेकंड महाल लाकडीचा छत होता. या गडावरती इंग्रजांनी 10 मे 1818 या गडावरती बंबारी केली. किल्ला संपूर्ण उद्ध्वस्त झाला. आज गडावरती प्रत्यक्षात दगडाचं वस्तू पाहायला भेटते आणि विटाचं बांधकाम पाहायला भेटते. आपल्या राजाचं मूळ जन्मस्थान हे पुण्यामध्ये शिवनेरी गड किल्ल्यांवरती आहे. आपल्या राजाची जन्माची तारीख 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्र पोडका झाला. सूर्य मावळला आणि अखेरचा श्वास राजाने याच राहता घरामध्ये सोडला 3 एप्रिल 1680 म्हणजे आपल्या राजाचं निधन या राजवाड्यामध्ये झालं 3 एप्रिल 1680 पण आपल्या राजांना अग्नी देण्यात आली. या जागेवरून 1.5 किलोमीटर जगदीश्वराचं मंदिर याच ठिकाणी छत्रपती शिवरायांना अग्नी देण्यात आली. आपले राजे वयाच्या 50 वर्ष फक्त जगले. पण आपल्या राजाने वयाच्या 50 वर्षात काय केलं? 20 वर्ष तर निघून बालपण राहिले. किती वर्ष? 30 वर्ष. आपल्या राजाने अवघ्या 50 वर्षात 360 गड किल्ले घेतले. राजांना 2 किल्ले घेता नव्हते आले. औरंगाबाद मध्ये दौलताबाद किल्ला, रायगड मध्ये मुरुड जंजिरा किल्ला. हे राजांना 2 किल्ले घेता नव्हते आले. राजे या गडावरती 71 ते 80 शेवटचे राजे 10 वर्ष या राजवाड्यात राहिले. 26 वर्ष राजगडावरती राहिले. याच रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. आणि हीच माणिक मोती, दुसरी धन दौलत नाही. या टाक्यात या साईडला टाक्यात शिवकालीन दगडाच्या टाक्यात पाण्याच्या. त्या काळाची लोक खांद्याला कावड लावायची, कावडीने पाणी आणायचं आणि त्याच्यामध्ये वतायचं. ह्या दगडाच्या टाक्या. आणि तिकडे आपल्या राजांचं वाटप, त्याला काय म्हणतात? स्नानगृह, न्हाणीघर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. राजांचा राजवाडा पाहिला. तो राजवाडा आणि राजवाड्याच्या ज्या सेकंड कट्ट्यावरती आपण उभे आहात हे आपल्या राजाचं स्वयंपाकघर, महाराजांचं किचन होतं. या साईडला काही बुर्ज आहेत, या साईडला काही बुर्ज आहेत. हे वॉच टावर आहे. वॉच टावर म्हणजे पहारेकरी उभे असायचे. पण राजवाड्याच्या सभोवती काही भिंत दिसतील, संरक्षण भिंत याला म्हणतात. आपल्या घराला पुढे कंपाऊंड बनवतो तसं राजवाड्याला हे राजवाड्याचं मोठं कंपाऊंड होतं. समोर बघा 3रा कट्टा सचिवालय. इतिहासात काय म्हणतात? दप्तरखाना. छत्रपती शिवरायांचे 8 मंत्रिमंडळ मंत्र्यांचे ऑफिसर. आणि 4था कट्टा दिवाणे खास, दिवाणे आम. आम लोक पुढे बसायची आणि खजांता पाठी बसायची. आम म्हणजे सर्व जनता आणि खास म्हणजे मेन लोक. न्यायनिवाडा करण्याची जागा. आणि जी लोक गडावरती पायऱ्याने 2000 चढून येतात ती बाजू बघण्यासाठी तिकडे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सूर्यदेवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे.
अतुलनीय धाडस प्रभूने महाराज स्तंभित झाले.